म्हणजे असं कसं नाही करायचं लग्न? हा नीरज समजतो का स्वतःला? हा स्वतः अमेरिकेला जाऊन आला म्हणून काय सगळं हाच ठरवणार आणि मला कोणी काहीच विचारणार नाही? लग्न हे माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. हे काय? बस बस, हे नाही चालणार. मी कोंडून घेणार आहे स्वतःला. काय एवढी स्वप्न पाहिली मी? कशासाठी एवढी हौस? ही हौस काय लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी, ही पिगी बँक हिऱ्याच्या अंगठीसाठी, ही हौस बँड साठी, ही सुपारी अरे देवा, नुपूरने काहीतरी फोडलं वाटतं. हो, नशीब काही पडलं नाही बाई. काय? तू कुठं निघालास? सूर्या मामा, मला नुपूरशी बोलायचं. नुपूरशी काय बोलायचं? हा, तुझ्यामुळे झालं सगळं. कुठे निघालास तू? अरे लहानपणी ठरलेलं लग्न मोडताना लाज वाटली नाही तुला? मामा, अरे मला अजूनही असे दिसता तुम्ही खेळताना. बातुकली म्हणा, हे म्हणा, ते केलं सगळं. तू चांगलं केलं नाही. बघितलं काय अवस्था झाली माझ्या लेकराची? दामोदररावांना वर गेल्यावर काय उत्तर देऊ मी? नुपूरचं आणि नीरजचं लग्न का झालं नाही म्हणून सांगू? कसं तोंड दाखवू मी त्यांना? तुम्ही अजिबात तोंड दाखवू नका. अहो, इथे बसलात ते बसलात हो, तिथे तरी त्यांच्या डोक्यावर बसू नका. तू गप्प व्हायस का? चंदू मामा, मला नुपूरशी बोलायचं. काय काय बोलायचं तुला? काय बोलणार आहे? इथे बोल ना, आमच्या समोर बोल ना. हा सगळं काय पोरखेळ वाटला का तुला? शैला, अगं ही काय वेळ आहे का बोरणीला कपडे द्यायची? घर 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 तिला घरघर लागले. घरघर लागले? पहिला तर बस लागते ना. भाऊजी, तुम्ही शांत बसावं. आता तुम्हाला काही कळत नाही. एक तर मला कळत नाही. त्यांच्या पोराला एक कळत नाही. आईसाहेबांच्या वयाकडे बघून तरी असं नको होतं करायला. वाटते व्हायच्या आधीच काही बरं वाईट झालं तर? आईला, आणि याच्या झटक्यानं एकदम अटॅक आला आणि गचकल्या तर आई साहेब. बघितलं ना दामोदरराव, यांना काय हवंय ते? यश नाव आहे ना तुझं, मग असं अपयशासारखं बोलायला काय झालं तुला? टाळकं काय कुंटीला टाकून काय गदाड्या? नाही सूर्यकांत, तू नीरजचा राग माझ्या यशवर कशाला काढतोयस? नेहमीच आहे यांचं हे. नीरजला मारे कर्ज काढून अमेरिकेला पाठवलं, हा, आणि तरी यांना वाटा हवाच ना इस्टेटिक. नाही नाही, तुम्ही काही बोलू नका. शैलावंश, तुम्ही बाजूला व्हा, बाजूला. हा, सतत याच्या नाकदुऱ्या ओढायच्या आणि माझा लेक जरा काही बोलला तर त्याचा गळा धरायचा. तू कुठं निघालास? ए नीरज, तू एक पाऊल जरी त्या दिशेला टाकलंस ना, तरी मला असं वाटेल की तुला हे लग्न मान्य आहे. ते जाऊ दे हो. मला एका गोष्टीचं स्पष्टीकरण द्या सूर्या भाऊजी. का माझ्या यशवर्धनला एवढं बोललात तुम्ही? हा, आज नीरजचं निमित्त झालं म्हणून हो, आता त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय काय नाही मला चांगलं ठाऊक आहे. असं का बोलताय लता वहिनी? अहो, अशा प्रसंगात संस्काराचं महत्व पटवून देता येते त्याला. हो का? म्हणजे त्याला सुद्धा कळायला हवं ना की कुणाशी कसं कशा पद्धतीने बोलायचं. तुझ्या मुलीला कळतं का ग कुठे काय बोलायचं ते? लता वहिनी, माझ्या पोरीवर घसरायचं काम नाही. हा, आणि रीतीभातींच्या बाबतीत तर नाहीच नाही. नुपूर, माझी नकटू, वंच धरा. नकटू, ए नकटू, जा बायानो जा, मला काही वर जिना चढता यायचा नाही. माझे गुडघे दुखतात टेन्शन मुळे. डोकं दुखतं टेन्शननी, गुडघे नाही. मी जाते बाई, माझे ठणठणीत आहेत गुडघे. जा मिरवायला. कुठे चाललं? नुपूरशी. वेअर गोईंग? नकटू, नुपूर, नुपूर, अगं दार उघड ग. नुपूर, राणी जरा दमानं घे बाई. नकटू, दार उघड ना प्लीज. मी दार उघडणार नाहीये. नकटू, असं नको ना ग वागूस. हे बघ सगळे छान होणार आहे की नाही? हा, तू एक काम कर ना, तू असे मोठे मोठे श्वास घे.
हे बा असं असं श्वास घे बरं. काही श्वास बेस घेणार नाहीये मी. मी दरवाजा उघडणार नाहीये. शैला, अगं तू तरी काहीतरी सांग तिला. बोलून तर बघ. हा वंच बोला बोला वंच बोला. अगं काय करतेस तू? मौन आहे ना माझं. अगं मग तोंडाने आवाज करू नकोस. हाताने तर आवाज करता येतो. ठोक, दार ठोक. नाही नाही हो, आता त्याचा काही उपयोग नाही त्या सुटाचा. काय शिवून झाला पण एवढ्या लवकर कसा झाला? बरं बरं ठीक आहे. हा या नीरजचा लग्नाचा सूट शिवून पण झाला म्हणे. अरे नीरज यार, निदान त्या सूट साठी तुला लग्न करायला पाहिजेच यार. यश अरे काय बोलतोयस तू? ए बरोबर बोलतोय तो. आता त्या सुटाच्या मापाचा नवरा आणायचा कुठून? आहे माझ्याकडे. कोण? माझी बडोद्याची चुलत बहीण आहे ना, म्हणजे माझ्या आईची सख्खी चुलत बहीण आहे ना, तिची मुलगी. तिच्या मेवण्याचा दीर त्याचा मुलगा आहे राजेश. सेम आहे. अजिबात अल्टर करायला नको. कट टू कट बसेल त्याला ड्रेस. बघा आहे का कबूल? नको, मुळीच नको. आधीच एक सोयरीक करून पस्तावलोय आम्ही. परत आणखी नको. कधी केलेत तुम्ही सोयरीक माझ्या माहेरच्यांशी? आणि मला कसं नाही कळलं? का कधी केलं? तरीही नको. मुळात त्या मापाचा मुलगा शोधून उपयोगही नाही. कारण आते भावाशी सोयरीक जमली पाहिजे अशी अट होती दामोदररावांची. हो की नाही दामोदरराव? आता आता काय? आते भाऊच मुलगा हवा म्हणजे आता जयंतरावांनी काही मनावर घेतलं तर? मी तयार आहे. आय एम रेडी. फक्त शैलाला विचारायला लागेल. काय बोलताय भाऊजी तुम्ही? हा? देवा भलतेच हौशी दिसताय जावं बापू. अरे एखादा मुलगा दत्तक घ्यायला तयार आहे असं म्हटलं मी. आता ते शैलाला विचारायला नको. असं होय. तरी सुद्धा मुलगा आपल्या घराण्यातलाच हवा. हा लगेच सगळ्या नातेवाईकांना निरोप पाठवा ताबडतोब. म्हणा मुलगा दत्तक घेणे आहे लग्नासाठी. आणि बघतोस काय, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. खरंय. घे 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 फोन घे. नाही नको, नंतर घे. वहिनी तुम्ही जाऊन नुपूरला सांगा काही काळजी करू नको म्हणा. तुझ्यासाठी आम्ही दुसरा मुलगा बघतोय आणि सगळं नियमात बसतंय म्हणा. मामा माझं ऐका ना प्लीज. मला एकदा नुपूरशी बोलू द्या प्लीज. मी यश अरे नुपूर. काय ग? नाही ना उघडलं अजून? काय प्रॉब्लेम आहे? शैलावंश घेणार आहे ना मुलगा दत्तक? वंच ऐका तर. काय कधी मुलगा दत्तक घेणार, कधी आम्ही भेटणार, कधी लग्न ठरणार आणि कधी होणार? नुपूर अगं काय हा हट्टीपणा आहे तुझा? लहानपणापासून अशीच हट्टी आहे ही नुपूर. हट्टीपणा अगदी आजीचाच घेतलाय तिने. त्या पण तशाच हट्टी आहेत. दामोदररावांना त्यांचा हा हट्टीपणा बिलकुल आवडत नव्हता. लहानपणी तुझे पण किती केस ओढायचे ते? हो ना, ओढून ओढून केवढे कमी झाले होते. इतकी छान जाड वेणी यायची माहितीये ना, कापावे लागले मला शेवटी. अगं मग त्या निळ्या बाटलीचं तेल काही नाही लावलंस तू? अगं बरं आहे ते. हो का? मी बाहेर येणार नाहीये. अगं असं नको करू ग. उघड ना ग दार प्लीज नुपूर. झालं का रे पत्र लिहून? बघू. आमच्या येथे श्री कृपे करून आमची सुकन्या नुपूर हिचा शुभविवाह आमची आते बहीण शैला दिवटे हिचा सुपुत्र. आणि सुपुत्र काय रे? दिवटा नाही दिवटा. आईसाहेब दिवटा कोणाला म्हणता? हो जयंता भाऊजी, दिवटेंचा चिरंजीव दिवटा येणार नाही तर काय होईल? त्यानं आमची स्वप्न सुंदरी नुपूर हिला नकार दिला. त्यानं कशाला लिहिलंस रे? त्या नालायकानं असं लिही. दिस इज टू मच यार. मला हे अजिबात पटत नाही. तुम्ही सगळे चुकताय. वा रे वा,
तू जे केलंयस ते आम्हाला सुद्धा पटत नाहीये, तरी सुद्धा आम्ही गप्प होत ना. ही रे तू तर तरी आपले चिरंजीव लग्नायोग्य असल्यामुळे आमच्या प्रस्तावाचा विचार करावा ही विनंती. ते दत्तक चालेल ना चंद्या? दादा दत्तक दत्तक. त्यामुळे लग्नाआधी आपल्या चिरंजीवांना दिवटे दाम्पत्याला दत्तक जावे लागेल. अरे इस्टेडी जर राहिला ना चंदू. नाही, बरोबर आहे ते दिवट्याचं. नाही, त्या आशेपोटी येतील ना स्थळ. रिडिक्युलस, दिस इज रिडिक्युलस. नुपूर, अगं बाई नुपूर, हे बघ आत्याने तुझ्यासाठी काय आणलंय. जिलबी आहे, भात आहे, पुरी पण आहे, श्रीखंड आहे, श्रीखंड. सगळं तुझ्या आवडीचं आहे. प्लीज जेव ना ग. बरं अगं घरचं नको तर हॉटेलचं मागू का? पिझ्झा मागू का? पिझ्झा चालेल खरं तर. उघडणार आता, नक्की उघडणार बघ. खाण्याची मात्रा लागू पडली तरीही मी दरवाजा उघडणार नाहीये. नुपूर, हे काय काय सुसाईड प्लॅन केला नाही ना तिने? ए नक्के, तू काय सुसाईड बिसाईड करू नको काय? फुकटचे आमचे वांदे व्हायचे. काहीतरीच काय बोलतोस यश? आतमध्ये काही काचेचं सामान वगैरे नाहीये ना? नाही, आपली नस बीस कापून घेतली तर हाताची तिने. तेवढी अक्कल कुठे आहे तिला? थँक गॉड. नाहीतर एखाद्या मुलीने आतापर्यंत. तुला बरं नाही सगळं माहित? अगं बाई आजी, महिन्यातून एकदा दोनदा अशी वेळ माझ्यावर येतेच येते. अशी आत्महत्येची नाही, रिजेक्शनची. तर 15-20 दिवसांनी एखादी पोरगी मला नाही बोलते ना, नुपूरला तर काय वाटत असेल ना, फक्त मीच समजू शकतोय. अगं बाई, अरे तिला आधी सांग त्या कोपऱ्यात बघू नकोस. ए नुपूर, त्या कोपऱ्यात बघू नकोस. हा, कुठल्या कोपऱ्यात? कुठल्या कोपऱ्यात? हा कुठल्या कोपऱ्यात? अरे कुठल्या तरी कोपऱ्यात. तिथे दोरखंड आहे म्हणून तिथे बघू नकोस. त्या कुठल्या तरी कोपऱ्यात, तिथे दोरखंड आहे, तिथे बघू नकोस. उजव्या की डाव्या? खिडकी जवळच्या कोपऱ्यात, तिथे बघू नकोस. खिडकी जवळच्या कोपऱ्यात, तिथे बघू नकोस. हा, कशाला सांगितलंस तिला? माहितीये ना ती किती हट्टी आहे, आणि आपण नाही म्हणतोय म्हटल्यावर ती तेच करेल. नाही नाही नुपूर, तू थांबा, मी आलो. आई, यश, अरे काय चाललंय? आली नाही अजून बाहेर? नाही ना, दरवाजाच उघडत नाहीये. कमाल आहे हो. तुला नाही सोडणार मी. नुपूरला जर काही झालं ना. हा, सूर्या भाऊजी, काळजी करू नका. माझा शेर यशवर्धन गेलाय तिला वाचवायला. नुपूर, नुपूर. यश, अरे इथे काय करतोयस तू खिडकीत? ऍक्च्युली तुला सोडवायला आलो होतो, पण आता अडकून बसलोय. काही गरज नाही मला सोडवायची. जरा नको त्यांना सोडून दिलं. त्यापेक्षा ना तू माझ्यासाठी नवरा शोध. अरे शोधेन यार, तू तू सांगशील ते करेन, पण आधी आपल्याला इथून बाहेर तर काढ. तूच सांग आता यश, काय करू मी? अरे बघ ना, केवढी तयारी केली होती मी. हे सगळे वाया जाणार. मी काय करू? अरे ते पण सांगतो यार, पण आधी आपल्याला आत तर घे. नाही, मी ठरवलंय, मी कोणाला आत नाही घेणार. बरं मग बाहेर तरी ढकल. असं कसं ढकलू बाहेर? त्या नीरजने नाही का तुला त्याच्या लाईफ मधून ढकलून दिलं, तसं तरी ढकल. ये यश, अरे देवा, कुठेतरी काहीतरी पडलं वाटतं. बरं एक मिनिट ओरडा करू नका. तुम्ही केला ना सगळा प्रयत्न, नाही आली ना तुमच्याच्यानं बाहेर. चला जा, मी बघतो. जा जा. अरे बाई आहो, मी बघतो. चला जा. नुपूर, नुपड्या दार उघड बाळा. ए नुपूर, तुझ्यामुळं झालं हे सगळं. हळू मामा प्लीज, किती दार ठोकवणार आहेस? हा, हे बघ, मी जबाबदारी नाही सगळ्याला.
मग मला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ देत प्लीज. बघ तू तू बिलकुल पॅनिक होऊ नकोस. मी आहे ना, मी आहे. ओके. पोट पकड पकड. ओके. नुपूर प्लीज दार उघड. आय नीड टू टॉक टू यू. मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय तुझ्याशी लग्नाबद्दल. लग्नाबद्दल? लग्नाबद्दल लग्नाबद्दलच बोलायचं होतं तर मग आधी नाही का म्हणालास? नुपूर मला आपल्या नाही तुझ्या लग्नाबद्दल बोलायचं. म्हणजे माझं अजूनही नाहीच. मी दार उघडावं म्हणून खोटं बोललास तू? नीरज, नुपूर काय करतेस? तू खोटं बोललास. एक तर लग्नाला नाही म्हणालास, मला फसवून आत घुसलास. तुला माहितीये हा दिवस माझ्यासाठी काय काय केलं मी? अरे किती त्रास होतो मला माहितीये का तुला? स्टॉप प्लीज. स्टॉप प्लीज. बघ नुपूर, तू जे काही बोलतेस ना ते मला खरंच कळत नाही. हे बघ, मला सांग तुला त्रास नेमका कसला होतोय? मला जरा नीट स्पेसिफिक सांगशील, पॉइंट वाईज. पॉइंट नंबर 1 सांग. हे काय ही सगळी तयारी, रुखवत, पिगी बँक्स, ही सगळी तयारी अरे सगळी वाया गेली ना नीरज. त्याचं काय? ओके. नंबर 2 हा, पत्रिका छापल्यात मी, माहितीये का? पत्रिका छापल्यात. हे बघ, ही हळदीची, रिसेप्शन, लग्न, त्याच्यात नाव छापलंय तुझं. फक्त मुहूर्ताची वेळ टाकायची राहिली. आता ही सगळी मेहनत, सगळी तयारी वाया जाणार आता. याचं काय करायचं मी, मूर्ख माणसा? किंमत बघतोस तू? नाही, मी पत्रिका. अरे त्या मागची माझी भावना बघ, तळमळ बघ, माझी कला बघ, कष्ट बघ. मूर्ख, तुझ्यामुळे सगळं वाया चाललं. छोट्या छोट्या गोष्टी असतात रे नीरज. छोट्या छोट्या गोष्टी तुला तुझ्या रूमला सूट होतील अशा करून ठेवल्यात मी. हे बघ, लग्नात ना प्रोसेस सगळ्यात जास्त महत्वाची असते. बघ ना, मेहंदी, हळद, वरात, लग्न, सगळे सजतात, जमतात, मजा मस्ती करतात, दागदागिने. ती प्रोसेस एन्जॉय करायची रे मला. लग्न ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे. मला धमाल करायची आहे. तेव्हा म्हणतात ना, हौसेशिवाय मौज नाही आणि मौजेशिवाय जगणं व्यर्थ आहे. असं खरंच म्हणतात? माहिती नाही मला. हे बघ, तू नीट विचार कर. तू अजूनही डिसिजन बदलू शकतो, काही हरकत नाही. नुपूर, हे बघ, तुला माहितीये मी आजपर्यंत कोणत्याही मुलाकडे तसं नाही बघितलं. म्हणजे मी सगळ्यांना राख्या बांधल्या ऑलरेडी. आता मी अचानक असं कोणत्याही मुलाशी कसं काय लग्न करायचं? आणि सगळ्यात डेंजर काय माहितीये, माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या गल्ल्यावर बसणाऱ्या माणसाला सुद्धा माहितीये की माझं लग्न तुझ्याशी होणार आहे. काय? मी सगळ्या जगाला काय सांगू, कसं तोंड देऊ मी त्यांना? नुपूर, हे बघ, तुला मी असं सोडणार नाही हा नीरज. तू माझं लग्न मोडलंस ना? हा, तू माझं लग्न मोडलंस तू माझं लग्न, बरोबर? लग्न तू मोडलंस, बरोबर आहे हो की नाही? हा, मग आता तूच माझं लग्न सोडवून द्यायचं. आणि हा, माझं लग्न जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तू कुठे जायचं नाही, इथेच थांबायचं. दिस इज नॉट डन यार. तू मला असं ब्लॅकमेल नाही करू शकत. तुला माहिती ना माझी 1 आठवड्याची सुट्टी आहे. तिसरा ऑप्शनच नाहीये तुझ्याकडे. एक तर माझ्याशी लग्न कर किंवा माझं लग्न लागेपर्यंत इथे थांब. ओके, डन. करतोयस ना लग्न? नाही. द सेकंड ऑप्शन, तुझं लग्न होईपर्यंत मी इथे थांबणार. इकडे तुझं लग्न लागलं की तिकडे मी लाईट पकडणार. ओके,
उपवास केलाय मी आज तुझ्यासाठी, तुझ्या आईच्या सांगण्यावरून. दिवसभर अन्नाचं कणही नाही गेलाय माझ्या पोटात. नीरज, होईल ना रे माझं लग्न?